तुझा जीव भुकेने व्याकुळ झाला. अजिबात अन्न नाही द्यायचं, पाणी नाही द्यायचं, फक्त दूध पाजायचं. अरे ते देखील जायचं नाहीये. मग काय बंदिस्त करा. म्हणतेस होय लगेच लगेच करतो. घेऊन या. हा येतोय चला. हे पांडुरंगा, हे काय दाखवतोय मला? असं कोणतं पाप केलं होतं मी? नाही. आता कसं जीवाला समाधान झालेलं आहे. होय. एकदा का असणाऱ्या मुलीला बंदिस्त केल्याच्या नंतर ती एक ना एक दिवस तरी आमच्या प्रेमात कबूल होणार आहे. तो हे करा, तिच्यावरती चांगल्या प्रकारे पहारा करा. मी तोपर्यंत दरबारामध्ये विश्रांती करीत आहोत. येतोय. चांगल्या प्रकारे पहारा करा. महाराजांनी सांगितले तिला अन्न पाणी काहीच द्यायचं नाही. अजिबात नाही. हे राव ती देवाची भक्ती करते राव. त्यालाच पाप लागणार आहे. हा ना असं काय महाराज सांगितलं आपल्याला बघायचंय. त्या कुठे बोकडाच्या नादी लागायचे. हा. ते लागले त्या बाईच्या नादी. या काम कर. हा तिला दुधाची पिशवी अरे 5 वर्ष. दुधाची पिशवी. मग आता काय करायचं? इथं बमला आपल्याला पाणी नाही का चहा नाही हिला कुठे दूध द्यायचं. खायचं नाही, तिला काय द्यायचंच नाही म्हणलं. आता काय हा करायचं आपल्याला? इथं पाणी नाही का चहा नाही काय नाही हिला कुठून आलो मी. कर पारा बाबा. हा चला. राखण करतोय. आ, चांगल्या प्रकारे राखण करताय म्हणायचं. आम्ही झोपलो नव्हतो. मग? नुसतं झोपायचं नाटक केलं होतं. बरोबर आहे. एक काम करा. टकामका बघत होतो. ए सवारे, आज तर या कानपात्राला हा सोडून माझ्याकडे घेऊन या. कानपात्राला घेऊन या. कानपत्राला अरे बाबा इथं होती ना बाबा. अच्छा ते बाण असेल नेलं सगळंच नेलं. डोळ्यात तेल. तुमच्या मला माणसं उलटच व्हायला काय लागली. झालंय? ते काय कळलं. बऱ्याच दिवस गाड्याची मला पटवली नव्हती. सेवका, काय झालंय? असणारी कानपात्र मात्र त्या ठिकाणी नाहीये. म्हणजेच मला असं वाटत आहे की असणारी कानपात्र मात्र बंदिस्त केली असतानाच तिला मात्र देवाचा वेड आहे. ह्याच असणाऱ्या काळ्या इठ्यानं मात्र तिची सुटका केली असावी. होय. या काम करा. काय रे? आता गेली तर जाऊ दे, आपल्याला काय करायचं मग? अरे ती जाऊन जाणार आहे कुठे? एक ना एक दिवस तरीच त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी ती वेळी झालेली आहे. एक काम करा. अरे आता ती म्हातारी झालेली आहे. काय महाराज, आता मग अशी दिंड्या गेले ना तर दिंड्याचा सामील झाली असं. होय. या ठिकाणी मात्र पंढरपूरच्या मार्गाने दिंड्या चाललेली आहे. तो हे करा, त्या दिंड्या मात्र चालून चालू करायची आहे. ती नक्कीच कुठे ना कुठेतरी भेटल्याशिवाय आपल्याला राहणार नाहीये. तेव्हा शोधून घेऊन या. वेळ कशाला? ती तुमची कामं नाही, मला स्वतःला यायला हवंय. चला लवकर. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मला ते कोण म्हणतात? मंगळ येण्याचा चोखोबा म्हणतात. वा. माझा नेम म्हटलं म्हणजे गंगेला जायचं, स्नान संध्या करायची आणि पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन नेहमी भजन पूजन करायचं, हा माझा नेम आहे. तर एकादशीला पंढरपूरला जायचं, आळंदीला जायचं, चिहूला जायचं, हा माझा नेम
परंतु हो आज एकादशी आहे असं वाटतं आपण दिंडीला जावं, परंतु एक तर नाही. महाराज बोला महाराज. तुम्ही तुझं माझ्या दिंडीला येणार. होय, आनंद होतोय मनाला. महाराज माझी गुणकीर्ती ऐकून तुम्हाला आनंद होतो. होय, तुमची गुणकीर्ती ऐकून आम्हाला आनंद होतोय. भजन गाऊन तुम्हाला आनंद होतोय. ठीक आहे. आम्हाला वाटतं येतं यावं तुमच्या संग. भजन पुराण हरी, भजन कोण आहे रे? जोगड्यांना या ठिकाणी मात्र दिंडीचा मार्गाने चाललेला आहे. अहो आम्ही असं काय वाईट केलेलं आहे. तुम्ही कोण म्हणायचा? मी मंगळवेढ्यातला चोखोबा मला म्हणतात. वा. माझा नित्यनेम म्हटलं म्हणजे रोज एकादशीला देहूला जायचं, पंढरपूरला जायचं. मी काय वाईट करतो महाराज आणि तुम्ही आम्हाला का अडकाळ करता? ए चोख्या, तुला अजूनही समजावून सांगतोय की जो असणारी दिंडी घेऊन चाललेला आहे, त्या दिंडीमध्ये एक बाई माणूस तुमच्या आलेला आहे. महाराज अहो महाराज, आम्हाला का मारताय तुम्ही? अहो महाराज, होय, अहो मारू नका. तो माझा शिष्य आहे. हा तुझा शिष्य होय. महाग घालून 10 रुपये दो. हरामखोर, आल्यापासून पाण्याच्या बाटल्या पुराल्या. ठीक आहे, ह्याला पुढे घे. चोखा हा गुरु. अरे तुमचं तोंड आहे का वाढक आहे? अरे नका रे नका. हे चोखा, मी पंढरपूरला चाललो. मी काय वाईट हे करतो? चोखा, तू मारतोस बोका. अरे हे देवाने तुम्हाला तोंड दिलेलं आहे. देवाचं नामस्मरण करता, हे लोकांना मारण्याकरता तुझी तुम्ही आजारी. पाप करता का? तुका म्हणे चोखा चोखा. हे, तसं नाही. दिंडी बोलवलं पाहिजे पुढं. चला शिष्य हा घे पुढे लवकर. या. त्या बाहेरच्या शिष्याला द्या. तो मेन आहे. शिष्य महाराज, अरे
किती हाल झाला तरी चालन, पण देवाच्या नामात म्हणून घ्यायचं. काय महाराज आता मार खाऊन खाऊन आता अरे देवानी आपण काय वाईट केलेलं आहे का? काय वाईट केलं थोडं आपल्या इथून निघून जा. ती मुलगी कुणा दडवली ते आम्हाला सांगायला कशाला? कोणती मुलगी दडवली आम्ही कोणतीच नाही. अरे बाबा, अरे बाबांनो, आमच्या दिंडीमध्ये आलीच नाही अजून, आम्ही बघितलं. तुम्ही खरं बोला. सकाळ आमच्या महाराजांनी काय सांगितलंय? तुम्ही हे नावी सोडा, आमच्या महाराजांची भक्ती करायची. अरे तुमच्या महाराजांची काय भक्ती आहे ती सांगा. महाराज आता यांच्या महाराजांची भक्ती करा, नाहीतर आपली खलीवली होईल. आमच्या महाराजांना काय आवडतं माहिती का? अरे भिलांची नागी निघाली, नागोबा भिलाया लागला. भिलांची नागी निघाली, नागोबा भिलाया लागला. भिलांची नागी निघाली, नागोबा भिलाया लागला. अरे भगवंत हे काय केलेलं आहे? अरे ही बिलाची नागिन निघाले हे माझ्यासारखंच काम नाही. मला जगामध्ये राहून देतील का? हेच आमच्या राज्याला आवडतंय. होय, अरे दिवस त्याची जवानी आहे तेव्हा हे त्याला आवडल. एकदा त्याचा खोकाड झालं म्हणजे मानू नका. हे तसं ऐकणार नाहीये. सेवकांनो, एक काम करा, ती जाणारी मुलगी मात्र पाठीमागच्या बाया माणसाच्या दिंडीमध्ये आहे, तिला समोर घेऊन या. दिंडीला आली होती, आम्हाला दिसली नाही. तुझ्या त्या महाराजांनी आमचा हाल हाल केला. तू येऊ नको भावी. नाही महाराज, बाई येऊ नको. मी पण देवाची वारी करते. बरोबर आहे, तुझी इच्छा आहे माझ्या संग देवाच्या वारीला यायची, पण त्या राक्षसाची इच्छा नाही. बाई, तू आल्या पाहुणे मागे जा. चंडाळी, हा, आता मात्र तुला सोडत नाहीये. असणारी काळमता घेऊन चला. हात येणार का नाही? येणार का नाही? नाही, नाही. ओ महाराज, तिला म्हणाल येणार का नाही? तुझ्या आईच्या कोंबड्याच खायच्या. अरे तिने काय वाईट केलं? ती माझ्या संग पंढरपूरला येत होती. अरे वाईट काहीच केलं नाहीये. पण काय आहे? मला मात्र तिची सेवा. ए चोखा, चोखा, हा. ए चोखा. जोगड्या, मग का सोडली? बघता का? ठीक आहे, हे तर गेलेलं आहे. आज तर कानापात्रा घेऊन आपल्या वाड्यावरती गेलं पाहिजे.